नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। आज सातारा 24 तास न्यूज यांनी कुमारी शिवांजली रणधीर भोसले यांची औषध निरीक्षक वर्ग 2 पदावर निवड झाल्याबद्दल मुलाखत घेण्यात आली। नमस्कार, सातारा 24 न्यूज यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज या ठिकाणी स्पर्धा परीक्षा झालेली होती 22 दिनांक 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक ड्रग्स वर्ग 2 पदी निवड झाली आहे। आपल्या सोबत आहेत शिवांजली रणधीर भोसले, राहणार तावडी, मुक्काम पोस्ट तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी ते आहेत। तर आपण आज त्यांच्या ठिकाणी निवासस्थानी आलेलो आहे। तर आज या ठिकाणी त्यांचा प्रवास, शिक्षणाचा आणि पदवी प्राप्त झाली या संदर्भात त्यांच्याकडून काही गोष्टी आपण सगळे जाणून घेऊया। नमस्कार शिवांजली मॅडम, आपलं स्वागत आहे आमचे सातारा 24 तास चॅनल मध्ये तुमचे। तर हे परीक्षा झाल्या, तुमची निवड झाल्याबद्दल आमचे चॅनल मार्फत तुमचे खूप खूप अभिनंदन। थँक्यू सो मच। शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून। तर या परीक्षा पदवी पास झाल्या संदर्भात तुम्ही जो प्रवास कसा कसा केला तो शेअर करा आमच्या या चॅनल वरती लोकांसाठी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी। सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद। आणि माझं शिक्षण झेडपी शाळेमध्ये झालं। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी 8वी पर्यंत शिकले। त्यानंतर 9वी 10वी मी सौ वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटण इथून मी 9वी 10वी पूर्ण केली। त्यानंतर 11वी 12वी मी शेती शाळेमधून कंप्लीट केली। त्यानंतर सीईटीची एक्झाम देऊन मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड इथं बी फार्मसीला ॲडमिशन घेतलं आणि नुकतेच 2025 जुलैमध्ये माझी बी फार्मसी कंप्लीट झाली। आणि त्याच्यानंतर MPSC मधून औषध निरीक्षक पदाची ॲडव्हर्टाईज आली। मग मी तेव्हापासून अभ्यास करायला लागले आणि 22 मार्च रोजी एक्झाम झाली। त्यानंतर 20 जुलैला इंटरव्ह्यू झाला आणि नुकताच 22 जुलैला जो रिझल्ट झाला त्याच्यामध्ये मला राज्यातून 38वी रँक मिळाली। आणि माझा प्रवास असा होता की ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच ॲडव्हर्टाईज आल्यामुळे मी त्याचा अभ्यास सुरू केला आणि 1 वर्षामध्ये मला हे यश प्राप्त झालं। आणि ह्या यशाचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आई वडिलांना देते, कारण ते नसते तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते। लहानपणापासून त्यांनी जी मला अभ्यासाची सवय लावली, शिकवण दिली आणि मला सपोर्ट केला या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामुळे हे यश मला प्राप्त झालेलं आहे असं मी सांगेन। अजून कोण गुरुवर शिक्षक कोण आहेत या मार्गदर्शन संदर्भात? जे मला अगदी लहानपणापासून जे शिक्षक होते त्या सर्वांना मी धन्यवाद देते। आणि ह्या एक्झामच्या माध्यमातून महाराष्ट्र फार्मसी या प्लॅटफॉर्मचे आदित्य वगैरे सर यांनी आम्हाला खूप छान गाईड केलं आणि त्यांच्या ज्या टेस्ट सिरीज होत्या किंवा त्यांनी जे मॉक इंटरव्ह्यू अरेंज केले याचं आम्हाला खूप मार्गदर्शन लाभलं आणि त्यामुळे फायदा झाला। ओके, अजून विद्यार्थ्यांना काय तुझा अनुभव याच्यात सांगू शकते का? कशा प्रकारे तयारी करायची वगैरे, काय काय असते नोट्स वगैरे, काय आयडिया? मी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच सांगेन की तुम्ही अभ्यास कसाही करा, अभ्यास सगळे करतात पण अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि इतर कुणाशीही प्रामाणिक नाही राहिला तरी चालते पण स्वतःशी प्रामाणिक राहा। कारण माणूस सगळ्यांशी खोटं बोलू शकतो की मी अभ्यास करते पण ते स्वतःला जे असतं माहित असतं की आपण अभ्यास खरंच केलाय की नाही। त्यामुळं आई वडिलांच्या स्वप्नांसाठी, आपल्या समाजाला काहीतरी देण्यासाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहा आणि जिद्दीने चिकाटीने मेहनत घ्या। यश तुमचंच आहे। धन्यवाद मॅडम, तुम्हाला शुभेच्छा खूप खूप आमच्याकडून। थँक्यू सो मच। तू बोलती दिला सातत्य हे अतिशय म्हणजे रोखठोक वाक्य आहे आणि त्याच्यात भरपूर म्हणजे ताकद आहे। सर्व विद्यार्थ्यांनी असेच जे बोलण्याचे जे बोलत आताच की अभ्यासात निराश न होता प्रयत्नवादी, सतत आणि कष्टाळू आणि स्वतःशी प्रामाणिक हा तिने एक जो मुद्दा मांडलाय हा अत्यंत मोलाचा मुद्दा आहे। पण त्या शब्दातच म्हणजे प्रगती दडलेली आहे की स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि सातत्य राहणे आणि स्वतः म्हणजे प्रयत्नवादी राहणे हे सगळ्यात मोठा तिने मुद्दा सांगितलेला आहे।
हे तिचा बहुमोलाचा म्हणजे एक संदेश आहे. इतर आता जे आपण कोण विद्यार्थी अभ्यास करत आहे तर ह्यांना हा सल्ला महत्वाचा ते म्हणजे ऑब्झर्व करून घेणं गरजेचं आहे. हा मोठा सल्ला दिलेला आहे शिवांजलीनं. तर या पुढील वाटचालीसाठी आमच्या ह्युमन राईट्स आणि सातारा 24 तास यांच्यातर्फे तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर तुमचे वडील सातारा ह्युमन राईट्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचा काय मोलाचा वाटा काय तुम्हाला ह्यात भेटला का? माझ्या पप्पांचा तर आहेच वाटा, पण त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वाटा ह्युमन राईट्सच्या टीमचा आहे. कारण ह्युमन राईट्सची सगळी टीम मला लहानपणापासून बघते. मी त्यांच्या समोर तोडकी मोडकी ते अगदी चांगली भाषणं सुद्धा केलेली आहेत. त्यामुळं त्यांचं खूप मला इन्स्पिरेशन असायचं आणि मोटिवेशन सपोर्ट असायचा ह्युमन राईट्सच्या सगळ्या टीमचा. त्यामुळे माझ्या यशामध्ये की मला पप्पांसाठी तर करायचंच होतं, मम्मीसाठी करायचंच होतं, पण तुम्ही सगळे लोक आहेत, ती पप्पांची ताकद आहे. त्यामुळे तुमचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यामुळे सगळ्या ह्युमन राईट्सच्या सर्व कमिटीला माझ्याकडून खूप 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 आभार. धन्यवाद शिवांजली मॅडम. तुम्हालाही आमच्या कमिटी मार्फत आणि पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा. असेच लोकांची प्रामाणिक आणि अतिशय काटेकोरपणे तुम्ही सेवा करा आणि जे काही तुम्हाला खातं मिळालं आहे त्याच्यात परफेक्टच काम करा आणि मोठं अजून असंच उज्ज्वल नाव तुम्ही काढा आणि त्या निमित्तानं आई वडिलांचंही नाव मोठं होईल, तुमचंही नाव मोठं होईल. यात काय गैर नाही. तुमच्या खात्यामार्फत तुम्ही जसे तुकाराम मुंडे काम करत आहेत त्यांच्या तोलाव तोल ठेवून काम तुम्ही करावं असं आमची मनापासून इच्छा आहे. आणि सर्व आज या म्हणजे काळामध्ये प्रामाणिकता ही महत्वाची. तुम्ही जी बोलला स्वतःशी प्रामाणिक राहणं, तर समाजाला बी आपण देणं लागतं हे बोलला तुम्ही. तुमच्या वडिलांच्या मार्फत आम्ही बी सारखं मार्गदर्शन घेत आहे याच्यातनं की समाजाला आपण एखाद्या देणं लागतोच. ज्या वेळेला एखादा अधिकारी मोठ्या पदावर भेटतो तेव्हा त्यानं तर अतिशय देणं लागतंच. तर तुम्ही आमची मनापासून इच्छा आहे की तुम्ही तुकाराम मुंडे सारखंच काम करावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि ते तुम्ही करचाल हे आम्हाला अपेक्षित आहे. कारण की तुम्हाला पप्पांचंच मार्गदर्शन महत्वाचं आहे. धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. असं माझं म्हणणं बाकी नाही काय. ही ह्युमन राईटची टीम आहे ना, ती आतापर्यंत तर माझ्या कुटुंबाची ताकद होतीच, पण आता माझ्याकडे पद आहे, मला पुढे जाऊन काम करायचं आहे. मला तिथं कोणत्याही प्रकारची जरी अडचण आली तरी माझी टीम, पप्पांची टीम म्हणत नाही, माझीच टीम म्हणते मी, माझी टीम कायमच मला सपोर्ट करेल. ही टीम माझी ताकद आहे आणि मला भविष्यात कोणती जरी अडचण आली तरी माझ्यासमोर ढाल बनून ही टीम उभी राहील. हे मला नक्कीच मला याची आशा आहे आणि विश्वास सुद्धा आहे. 100% आम्ही सतत तुमच्या पप्पांच्या मार्गदर्शनाखालीच ही सर्व संघटना चालवत आहे आणि त्यांचंही आम्हाला बहुमूल्य अनमोलाचं मार्गदर्शन असतं. एवढे की मी त्यांना रात्री 2-2 वाजताही फोन केलेला आहे. माझा अनुभव मी सांगतो की त्यांचं मलाही मोठा म्हणजे हे असतं, मार्गदर्शन असतं आणि बरेचसे काही त्यांच्याकडून घेण्याजोग आहे. ते बरेचसे कुठल्याही विषयावर असू द्या ते परफेक्ट सल्ला देतात आम्हाला आणि त्या निमित्ताने तुझी निवड झाली आम्हाला खूप मोठा आनंद झालेला आहे की एक चांगली मुलगी आणि लोकसेवेचा म्हणजे तुझं खातंही चांगलं आहे आणि लोकांची तू सेवा प्रामाणिक करशील हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुझे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहील. तू कधीही आम्हाला संघटनेला फक्त तू हाक दे, आम्ही पप्पांच्या आधी आम्ही हजर असणार हे तुला आमची आज ग्वाही देतोय. चॅनल मार्फत संघटनेला. धन्यवाद.